संमेलनाचे निमंत्रित कवी आहेत, त्यातले भरपूरसे कवी आलेले नसावेत, पण मला जे माहीत आहे त्यापैकी प्राध्यापक फ.म. शहाजिंदे सर या कार्यक्रमाला अतिथी म्हणून या कवी संमेलनाला आपल्याला लाभलेले आहेत. डॉक्टर सुभाष माने सर औरंगाबाद आले आहेत, ह्या सर, आणि डॉक्टर मीर इसाक शेख. या दोन्ही मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी मंचावरती आपलं आसन ग्रहण करावं. मी निमंत्रित कवींची इथे नावं घेतो, त्यांनी कृपया मंचावरती यावं. प्राध्यापक फ.म. शहाजिंदे, खलीलजी मोमेन, इक्बाल मुकादम, सुदाम राठोड, सफर अली इसफ, शमा बर्डे, फरजाना डांगे, सय्यद मुजफ्फर, शफी बोर्डेकर, डॉक्टर नूरजहां पठान, रजिया डबीर, जास्मिन शेख, अनुराधा आहेर, नजमा शेख, अभय दानी, भास्कर निर्मक, बादशाह सय्यद, डॉक्टर जब्बार पटेल, साहिल शेख, प्राध्यापक मीर इसहाक शेख, आरती धारप, शाहिद खेरटकर, संतोष गाढवे, रावी शिशुपाळ, विश्वनाथ गोसावी आणि हंसिनी उचित, वाशिम. रसिकांची गर्दी जेवणानंतर थोड्या वेळात होणारच आहे, पण सध्या गर्दी नाही तरी दर्दी रसिक भरपूर या कवी संमेलनाला उपस्थित आहे. कवींना कविता वाचाविषयी का वाटते किंवा नेमकी कवीची भूमिका काय असते कविता करत असताना, तुमच्यासमोर त्यांनी आपली कविता सादर करावी असं त्यांना का वाटतं, का ते कवी संमेलनात येतात? तर डॉक्टर यशवंत मनोहर अतिशय चांगल्या पद्धतीने कवितेबद्दल बोलतात. ते असं म्हणतात की एखादा कपडा धुवून काढल्यानंतर तो जसा पिळून काढावा तसं कवी स्वतःचं काळीज वारंवार पिळून घेत असतो. त्याला हवा असलेला शब्द मिळवून घेण्यासाठी कवी आपल्या काळजाला वणव्यावरून चालायला लावत असतो, आणि जेव्हा तो आपल्या काळजाला वणव्यावरून चालवतो त्यावेळेस ती कविता होते. त्याला हवा असलेला शब्द मिळवून घेण्यासाठी तो अनुभवाच्या काळातून स्वतःला बुडवून घेत असतो, आणि त्याच्यानंतर ती कविता तुमच्यासमोर येत असते. मित्र हो, महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या ठिकाणाहून ही कवितेची बीजं घेऊन, सुपीक बीजं घेऊन तुमच्या पदरात पाडण्यासाठी हे सर्व कवी इथे उपस्थित आलेले आहे. त्यामुळे तुमची एक टाळी एक दाद यांच्या कवितेसाठी फार महत्त्वाची आहे. म्हणजे एक कवी जेव्हा असं म्हणतो की कवितेचा आशय कधीच नसतो इतका सोपा, कविता असते चिमणीने उंच बांधलेला खोपा, कवितेच्या एक एक शब्दासाठी काळीज द्यावे लागते आणि आशय मिळवून घेण्यासाठी श्वास मोजावे लागते, तर तेव्हा ती कविता होत असते. त्यामुळे तुम्ही यांची कविता आवडली तरी त्याला दाद द्या, कविता नाही आवडली तर दुप्पटीने दाद द्या, कारण तुमची एक दाद यांच्यासाठी पुढच्या कवितेसाठी महत्त्वाची राहील. म्हणजे याबद्दलचं एक छोटंसं उदाहरण आमच्याकडचं आहे की चंद्रपूरमध्ये जेव्हा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालेलं होतं 84-85च्या दरम्यान, त्यावेळेस पु ल देशपांडे चंद्रपुरामध्ये आलेले होते, आणि संध्याकाळी जेव्हा ते कवी संमेलन ऐकायला बसले त्यावेळेस एका नवकवीने त्यांच्यासमोर 2 ओळी लिहून आणून दिल्या, आणि त्या 2 ओळी अशा होत्या, तसा माझा संसार फार सुखी आहे कारण माझी बायको मुकी आहे. मग पु ल देशपांडे तर विनोदाचे महावीरच होते, त्यांनी परत त्याच्यामध्ये 2 ओळी जोडल्या आणि ती 4 ओळी अशी झाली की तसा माझा संसार फार सुखी आहे कारण माझी बायको मुकी आहे,
माझ्या संसाराचा रंग फार गहिरा आहे, कारण मी ठार बहिरा आहे. तर काय असतं की मुक्या बहिऱ्यांचा संसार कसाही चालतो. म्हणजे बायको मुकी असली तर नवऱ्याने त्याला कितीही बोललं तरी ती अनुच्चार काढत नाही, आणि नवरा जर बहिरा असला आणि बायकोने त्याला कितीही बोललं तरी तो काही त्याचं उत्तर ऐकू जात नसल्यानं तो काही उत्तर देऊ शकत नाही. पण हा जो संसार आहे कवींचा आणि रसिकांचा, तो ऐकणाऱ्यांचा आणि बोलणाऱ्यांचा आहे. त्यामुळे तुम्ही ऐकणारे आहात आणि हे बोलणारे आहात. यांची कविता जर तुम्हाला नाही आवडली तर यांना टाळ्या वाजवून इथे बसू देण्याची पण तुमच्यात हिंमत आहे. आणि जर कविता आवडली तर वन्स मोअर म्हणण्याची परत तुम्हाला ती संधी आहे. त्यामुळे उशीर होत असल्याने आपण या कवी संमेलनाला किंवा माझ्या सूत्रसंचालनाला जास्त न ताणता आपण या कवी संमेलनाला सुरुवात करूयात. मुस्लिम मराठी कवींच्या बाबतीत आपण बोलतो, ऐकतो, वाचतो, आणि त्या साऱ्यामधनं आपली अभिव्यक्ती मुस्लिम मराठी कवींनी आपल्या पद्धतीने आमच्यासमोर आणलेली आहे. मी एका कवीला इथे जे आमंत्रित करतोय ते आपल्या एका कवितेतून असं म्हणतात, खरं तर त्यांनाही माहीत नसेल की मी त्यांच्या ओळी काढून ठेवलेल्या आहे, की जन्मताच बायांच्या डोळ्यात असतात अश्रू आणि ओठांवर असते डुसमळणारे हसू. जन्मताच बायांच्या डोळ्यात असतात अश्रू आणि ओठांवर असते डुसमळणारे हसू, तरीही बाया भुकेच्या आणीबाणीत संयमाने जगण्याचा मंत्र देत जगतात. अश्रूतून फुलतात, बहरतात आणि हसतात. स्त्रीत्वाची अतिशय समर्थ अशी व्याख्या आणि त्यांच्या जगण्याचं मर्म या कवीने आपल्यासमोर मांडलेलं आहे. मी आमंत्रित करतो या कवी संमेलनाची सुरुवात म्हणून सफर अली इसफ यांना. त्याचबरोबर या कवी संमेलनाचे निमंत्रित कवी श्री सुनील उबाडे, दर्शन नेरकर, डॉक्टर समाधान इंगडे आत्ताच इथे आलेले आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी मंचावरती यावं. अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि वबरकातुह. मित्रो, हे सफर अली इसफ आहेत. एक चांगले कवी आहेत, परंतु त्यांना बोलण्याचा प्रॉब्लेम आहे. बोलणं त्यांचं ते सादरीकरण करू शकणार नाहीत. त्यामुळं त्यांनी अशी विनंती मला केली की त्यांची कविता मी सादर करावी. म्हणून त्यांच्या वतीनं बोलू एक लफ्ज बोलू. अस्सलामु अलैकुम. मला वाणीलो यातल्या अडणाने कारण मी नंबायन करू शकतो, पण कविता सादर करताना जे काही शब्दोच्चार निघतात ते नीट निघत नसल्या कारणाने समोरच्या प्रेक्षकांना ती कविता नीटपणे समजावी, त्या अनुषंगाने मी डॉक्टर इक्बाल मिन्ने यांना मी माझी कविता सादर करण्याची विनंती करतो. कवितेचं शीर्षक आहे देशद्रोहाचा आळ सोसत असताना. कविता अशी आहे. तुला विनम्र अभिवादन करताना मनात आनंद मावत नाही आहे. तुला विनम्र अभिवादन करताना मनात आनंद मावत नाही आहे, कारण तू सगळीकडे पसरत चाललायस. प्रतिमेच्या पल्याड विचारातूनही शोधताना तूच दिसायला लागलास मला माझ्याही मोहल्ल्यात. मग फाळणीच्या जखमा शोधताना लक्षात आले, देशद्रोहाचा आळ सोसत असताना इथल्या मुक्यांचाही बनलास तू आधार, आणि तूच दिलास समूहाने जगण्याचा अधिकार. तुला शोषितांच्या भाकरीचा कळवळा, तूच उपेक्षित वंचितांच्या मनात पेटवलास उजेड, आणि आत्मविश्वास एवढा भरवलास की माझ्याच इथल्या भूमीत, माझ्याच स्वातंत्र्यासाठी माझाच झगडा चालू असताना सतत होणारा माझ्या निषेधाचा अंधार डोह पार करताना दमछाक होत गेली तरी तेच गाराणे गाण्याची आतून उमाळून आली नाही कधी इच्छा. तुझ्याच विचारांचे अनुकरण करताना लक्षात आले,
धर्माची जखम एवढी चिघळली तरी माणसाच्या रक्ताने पेटलेल्या पाऊलखुणा पुसत आधी अफवांचे बाजार बंद करायला पाहिजेत. याच वेळी तू बहाल केलेले संविधान आभाळा एवढे मोठे वाटत राहिले आणि मग मीही आभाळा एवढा मोठा झालो. दंगली भडकल्या, माणसं मेली, धर्मांधतेच्या कुजक्या मेंदूत असहिष्णुतेच्या वस्त्या उभ्या राहू लागल्या. तिथेही मला तुझ्याच लोकशाही मूल्यांचे पाठबळ मिळत गेले. हा तुझ्याच विचारांचा दिलदारपणा माझ्यावर आरोपित झालेला. ते पुढे म्हणतायत, गद्दारीचा डाग पुसण्या, ती ओळ अशी आहे की हा तुझ्याच विचारांचा दिलदारपणा माझ्यावर आरोपित झालेला गद्दारीचा डाग पुसण्यासाठी पुरेसा आहे. आणि शेवटी ते म्हणतात की मी जगताना मरणभोग सोसत राहिलो आणि प्रत्येकाचे विचार ऐकत गेलो, तर एकटाच फेकत गेलो जाती धर्माच्या कळपातून. तिथेही सर्वत्र तुझ्याच निधर्म मायेचा आधार वाटत राहिला, कारण कुठल्याही जात धर्माचा मोहल्ला तूच बहाल केलेल्या लोकशाहीच्या विचारावर अजून शाबूत आहे इथल्या मातीत, अजून शाबूत आहे इथल्या मातीत. धन्यवाद सर. चांगली कविता सादर केलेली आहे. आणि मुस्लिम कवीने तर सामाजिक जाणीवा आपल्या पद्धतीने, नव्या पद्धतीने या समाजाला दिलेल्या आहेत. वेगवेगळ्या माध्यमातून अनुभूतीच्या आणि अनुभवाच्या कसोटीवरून मुस्लिम कवीने आपल्या कविता सर्व लोकांपुढे सादर केलेल्या हे आपण जाणतो. सुफी संत असेल, आधुनिकता असेल, स्त्रीवाद असेल, यासारख्या अनेक विषयांवरती शेख मोहम्मदांपासून सुरू झालेली ही परंपरा आज आबेद शेखपर्यंत येऊन थांबते. मी इथे आमंत्रित करतोय आता एका अशा कवीला की ज्याने आपल्या कवितेला पुढे नेत असताना सुफी संतांनाही तितकंच महत्त्व दिलेलं आहे. म्हणजे ते आपल्या एका कवितेत असं म्हणतात की माणूस म्हणून झुकती माथे, तो फक्त सुफीचाच वटा, श्रद्धेच्या झऱ्याला फुटल्या मनामनातून अनेक वाटा. मी आमंत्रित करतोय श्री शफी बोल्डेकर यांना. हिंगोली इथून ते आलेले आहे आणि 11व्या अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाच्या ते कवी संमेलनाचे अध्यक्षही राहिलेले आहे. श्री शफीजी बोल्डेकर. आज या ठिकाणी अभिव्यक्त होण्याची जी संधी आहे, जसा कवितेचा कल्लोळ निर्माण झाला, या कवितेच्या कल्लोळात माझ्या कवितेचं नाव आहे शीर्षक द्या. जावं कसं त्यांच्या सणात, जावं कसं त्यांच्या सणात, मिसळावं कसं मन मनात, पाहायला गेलो त्यांची होळी, माझीच झाली तिथं होळी, माझीच झाली तिथं होळी. सुफी नावाची एक 4 ओळी सादर करतो. सुफी, माझ्या मनात इवलूस विष, पंथ सुफीचा मोरपीस, पंथ सुफीचा मोरपीस. धन्यवाद. धन्यवाद सर. उत्तम कवितेचं हे उदाहरण होतं की शफी बोल्डेकरांनी अतिशय कमी वेळेत आपली कविता सादर केली. पण कविता म्हणजे काय असतं तर कवीच्या हृदयातून निघालेला बाण हा रसिकांच्या हृदयाला छेदून जात असतो. या हृदयीचे त्या हृदयी जेव्हा जाते तेव्हा ती कविता असते. त्यामुळे रसिकांना कळतं की नेमकी कविता म्हणजे काय आहे. तर मंचावरच्या कवींना माझी विनंती आहे की त्यांनी प्रस्तावना न करता आपली कविता सादर करावी. 1.5 ते 2 मिनिटाच्या आतमध्ये आपली कविता सादर करावी, कारण सकाळी 10 वाजेपासून इथे रसिक प्रेक्षक सर्व आलेले आहेत आणि सर्व कवी आणि रसिक परस्परांना परिचित आहे. त्यामुळे तुमच्या टाळ्या त्यांना अपेक्षितच आहे. ते तुमच्यामध्ये आपल्या ओळखीच्या लोकांचा चेहरा धुंडाळत असतात. आपण जेव्हा जाणतो की
मुस्लिम कवींनी, मुस्लिम साहित्यिकांनी स्वतःची जी एक ओळख तयार केलेली आहे त्यामध्ये महिला कवयित्री देखील फार महत्त्वाच्या राहिलेल्या आहेत. आत दबलेला हुंदका ज्या उत्कटतेने महिला कवयित्रीने पुढे आणलेला आहे तो आपण सर्व जाणतोच. शमा बर्डे असतील, फरजाना डांगे असतील, डॉक्टर नूरजहाँ पठाण असतील किंवा इतरही अनेक कवयित्री जी आजच्या नव्या पिढीच्या लेखन करतायत. म्हणजे मला बालिका बिटलेची एक कविता इथे आठवते. ती एका कवितेत असं म्हणते की काही एक चूक नसताना नवऱ्याने बापानं ढोरासारखं झोडपलं. काही एक चूक नसताना बापानं ढोरासारखं झोडपलं. आईकडे बघत ती हुंदका आवरून गप्प झाली. जेव्हा भावानं तिच्यावर पाळत ठेवली तेव्हा भावजईकडे बघून आवंडा गिळत ती गप्प राहिली. आणि जेव्हा नवऱ्याने तिला लाथा बुक्क्या घातल्या तेव्हा इतिहास आठवून घरादाराच्या परंपरेचा ती पुन्हा गप्प राहिली. बायांनो, अजून किती जपणार आहो आपण अशा मौनाच्या परंपरा. तर ही जी मौनाची परंपरा आहे ती मौनाची परंपरा छेदून देण्याचं काम आपल्या महिला कवयित्रीने केलेलं आहे. मी आमंत्रित करतोय डॉक्टर नूरजहाँ पठाण यांना की त्यांनी आपली कविता सादर करावी. डॉक्टर नूरजहाँ पठाण. नकोत आता उसने श्वास, नकोत आता उसने श्वास, नकोत आता उष्टे घास, अन्यायाच्या छाताडावर घालून घाव, अन्यायाच्या छाताडावर घालून घाव, तोडून टाकू जुलमी फास, तोडून टाकू जुलमी फास. कविता सादर करते. तलवार असलेली माझी लेखणी आता, तलवार असलेली माझी लेखणी आता रिव्हॉल्वर होणार आहे. तलवार असलेली माझी लेखणी आता रिव्हॉल्वर होणार आहे. नराधमांचे मुंडके उडवून पुन्हा पुढे सरसावणार आहे. नराधमांचे मुंडके उडवून पुन्हा पुढे सरसावणार आहे. जाती, जाती राष्ट्र नाती, जाती राष्ट्र नाती यांच्या पल्याड जाऊन मी आता सर्वांना माणुसकीच्या मापावर तोलणार आहे. तलवार असलेली माझी लेखणी आता रिव्हॉल्वर होणार आहे. अल कायदाच्या 11 सप्टेंबर मला नकोय. अल कायदाच्या 11 सप्टेंबर मला नकोय आणि जॉर्ज बुशचा साम्राज्यवादही मला नकोय. मला हवा आहे औदुंबर. मी आता गावोगावी शहरी औदुंबरच उभारणार आहे. तलवार असलेली माझी लेखणी आता रिव्हॉल्वर होणार आहे. माझ्या गावातील हिंदू आणि मुस्लिम कधी झगडलेच नाही. माझ्या गावातील हिंदू आणि मुस्लिम कधी झगडलेच नाही. तरीही रक्ताचे पाट वाहवल्या गेले. मी आता रक्ताचे पाट वाहवणाऱ्यांना अचूक हेरणार आहे. मी आता रक्ताचे पाट वाहवणाऱ्यांना अचूक हेरणार आहे. तलवार असलेली माझी लेखणी आता रिव्हॉल्वर होणार आहे. धन्यवाद मॅडम. ही आहे आपल्या मुस्लिम कवयित्रींची ताकद. यानंतर मी इथे आमंत्रित करतोय खास चिपळूणहून या साहित्य संमेलनाला आलेले शाहिद खेरटकर. ते व्यवसायाने पत्रकार आहेत. त्यांच्या कविता आपल्या सर्वांना परिचितच आहे. सिंधुदुर्ग चिपळूण इथून ते आलेले आहे. शाहिद खेरटकर. अस्सलाम वालेकुम. कळसावरी मी त्यांना चढताना पाहिले. कळसावरी मी त्यांना चढताना पाहिले. कळसावरी मी त्यांना चढताना पाहिले. धर्माच्या ठेकेदारांना लढताना पाहिले. धर्माच्या ठेकेदारांना लढताना पाहिले. दिसले जरी ते मजला शिखरावरी कधी.
दिसले जरी ते मजला शिखरावरी कधी, दिसले जरी ते मजला शिखरावरी कधी, नयनातुनी भल्यांच्या नजरेतुनी भल्यांच्या पडताना पाहिले, नजरेतुनी भल्यांच्या पडताना पाहिले, उठले ते अंधभक्त झाला धर्माचा कहर, उठले ते अंधभक्त झाला धर्माचा कहर, उठले ते अंधभक्त झाला धर्माचा कहर, माझ्या माय लोकशाहीला रडताना पाहिले, उठले ते अंधभक्त झाला धर्माचा कहर, उठले ते अंधभक्त झाला धर्माचा कहर, माझ्या माय लोकशाहीला रडताना पाहिले, द्यावे किती पुरावे देशभक्तीचे तरी, द्यावे किती पुरावे देशभक्तीचे तरी, द्यावे किती पुरावे देशभक्तीचे तरी, दिल्लीच्या दरबारात ते सडताना पाहिले, दिल्लीच्या दरबारात ते सडताना पाहिले, ना भाव इब्रतीला ना राहिली कदर, ना भाव इब्रतीला ना राहिली कदर, ना भाव इब्रतीला ना राहिली कदर, खेळवासनेचा मंदिरी घडताना पाहिले, खेळवासनेचा मंदिरी घडताना पाहिले, पाहून गोड स्वप्ने ज्याला बनविले प्रधान, पाहून गोड स्वप्ने ज्याला बनविले प्रधान, पाहून गोड स्वप्ने ज्याला बनविले प्रधान, त्याला रोज रोज अवकाशी उडताना पाहिले, पाहून गोड स्वप्ने ज्याला बनविले प्रधान, पाहून गोड स्वप्ने ज्याला बनविले प्रधान, पाहून गोड स्वप्ने ज्याला बनविले प्रधान, त्याला रोज रोज अवकाशी उडताना पाहिले, त्याला रोज रोज अवकाशी उडताना पाहिले, आडवे कुणास येते देशाचे संविधान, आडवे कुणाच्या येते देशाचे संविधान, आडवे कुणाच्या येते देशाचे संविधान, ज्यांनी मानले मनूला ते चिडताना पाहिले, ज्यांनी मानले मनूला ते चिडताना पाहिले, म्हणते ती कमळाबाई नको हात रे मला, म्हणते ती कमळाबाई नको हात रे मला, म्हणते ती कमळाबाई नको हात रे मला, नयनास नयन दोघांचे भिडताना पाहिले, नयनास नयन दोघांचे भिडताना पाहिले, बदनामीचे उधळले अंगावरी गुलाल, बदनामीचे उधळले अंगावरी गुलाल, बदनामीचे उधळले माझ्या अंगावर गुलाल, रंगात त्याच रंगात, रंगात त्याच त्यांना मी रंगताना पाहिले, रंगात त्याच त्यांना मी रंगताना पाहिले, कळसावरी मी त्यांना चढताना पाहिले, धर्माच्या ठेकेदारांना लढताना पाहिले. धन्यवाद. धन्यवाद शाहीदजी. म्हणजे आपण हे पक्क जाणतो की कविता जर चांगली असली, आवडणारी असली, तर आम्ही टाळ्यांसाठी टाळाटाळ करत नाही. यानंतर आपण पुढच्या कवीला आमंत्रित करूयात, पण तत्पूर्वी मंचावरच्या सर्व कवींचं स्वागत करूया, कारण त्यांना असं वाटत असेल की यांनी आपलं संचालन सुरू करून दिलं आणि आम्हाला तर साधं मोमेंटही मिळालेलं नाही अजूनही. या कवी संमेलनाचे अध्यक्ष सन्माननीय सय्यद अलाउद्दीनजी, त्यानंतर या कवी संमेलनाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले डॉक्टर सुभाषजी माने आणि डॉक्टर मीर इसाहाकजी शेख, या तिन्ही मान्यवरांचं स्वागत करण्यासाठी मी इथे आमंत्रित करतोय मंचावरती युनुस आलम सिद्दीकी यांना.
त्यांनी मंचावरती यावं आणि या तिन्ही मान्यवरांचं सन्मान चिन्ह देऊन स्वागत करावं, त्यांचं अभिनंदन करावं. त्याचबरोबर उपस्थित मान्यवर कवींचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतोय डॉक्टर शेख इक्बाल मिन्ने आणि त्याचबरोबर A.K. शेख सरांना. कवी संमेलनाचे अध्यक्ष प्राध्यापक सय्यद अलाउद्दीनजी यांचं स्वागत युनुस आलम सिद्दीकी साहब करतील. तुम्हारा हाथ से करने का है? आपके हाथ से करना है सर. इन तीनों का तुम्हारा हाथ से. हाँ सर. सर्व कवींचं स्वागत महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे नवनियुक्त सदस्य वरिष्ठ गझलकार सुप्रसिद्ध कवी श्री A.K. शेख सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सर्व निमंत्रित कवी जे आहेत त्या सर्वांचे स्वागत आपण करावं सर. दर्शनजी नेरकर यांचं स्वागत शेख सर करतायत. भास्करजी निर्मळ यांचं स्वागत शेख सर करतायत. सैयद जब्बार पटेल साहब, इधर पटेल साहब. इसफ सर, शफी बोल्डेकर जी, डॉक्टर नूरजहां पठान, शाहिद खेरटकर, सुनीलजी उबाडे, आणि शेख सरांबरोबरच महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या सदस्यपदी नवनियुक्त सदस्य झालेल्या डॉक्टर फरजाना इक्बाल यांचे स्वागत शेख सर करतील. शाहिद खेरटकरांनी अतिशय चांगली राजकीय व्यंग असणारी कविता सादर केली. आणि आपण सारे हे जाणतोच की जो काम करतो त्याला त्याचं फळ कधीच मिळत नाही. आणि दिल्लीमध्ये बाकी ठिकाणी आता माणसांपेक्षा पुतळे मोठे झालेले आहेत. पुतळ्याच्या उंचीवरून या देशाची किमया मोजल्या जात आहे. आणि म्हणून जेव्हा एक कवी असं म्हणतो, ज्ञानेश वाकुडकरच असं म्हणतात की देश हा आझाद करण्या कोण होते भांडले, देश हा आझाद करण्या कोण होते भांडले, कोणा मिळाली खुर्ची आणि रक्त कोणी सांडले, दोस्त हो हा न्याय कैसा कोठली ही लोकशाही, दोस्त हो हा न्याय कैसा कोठली ही लोकशाही, कोण झाले शहीद आणि पुतळे कुणाचे मांडले. तर ह्यानंतर मी आमंत्रित करतोय कवितेसाठी डॉक्टर सय्यद जब्बार पटेल यांना. संत साहित्याचे ते अभ्यासक आहेत, हिंगोलीहून इथे आलेले आहे. मुस्लिम मराठी कवींमधलं अतिशय महत्त्वाचं ते नाव आहे डॉक्टर सय्यद जब्बार पटेल. कविता ही सहजासहजी निर्माण होत नाही. जेव्हा धरती फाटते तेव्हा एक कथा जन्म घेते, जेव्हा धरती फाटते तेव्हा एक कथा जन्म घेते, जेव्हा आकाश फाटतं तेव्हा एक कादंबरी जन्म घेते. याही पलीकडे जाऊन सांगायचं जर झालं तर जेव्हा काळीज फाटतं तेव्हा एक कविता जन्म घेते, तेव्हा एक कविता जन्म घेते.
संत नामदेवाच्या जीवनावरची माझी एक कविता आपल्यापुढे सादर करीत आहे. संत नामदेव जगी अवतरला. भेदभावाच्या पाडून भिंती. संत हे कोण्या जाती धर्मासाठी आलेले नसतात, माणुसकीसाठी त्यांची शिकवण असते. भेदभावाच्या पाडून भिंती जो जनजनांची सेवा करतो, आत्म्यातील परमात्मा जागुनी जो परदुःखाची पीडा हरतो. परदुःखाचे शमन करण्यासी केले तीर्थाटन भारत भूवर, उमलले हे फूल मराठी सुवास पसरे पंजाबावरती. श्वानरूपी पांडुरंग पाहुनी आत्मा अंतरीचा कळवळतो, रोटी संगे घेऊन भाजी धावत त्यांच्या ठाई जातो. अभंगामधून आध्यात्मिक प्रसार देई संदेश मानवासाठी. नामस्मरण, ब्रह्मज्ञान आणि कीर्तन जन्मगुण हे जगती वाटी. कधी ना आपल्या हिता जगला, परक्यास्तव चंदना समजला, तेव्हा कोठे नाम्याचा होऊनी संत नामदेव जगी अवतरला. संत नामदेव जगी अवतरला. धन्यवाद सर. फार बरं वाटतं की जेव्हा कवी आपली छोटीशी कविता सांगून इथे मंचावरती परत विराजमान होतो, त्यावेळेस त्या कवीची कविता आपल्या अंतःकरणात आणि डोक्यामध्ये विहर करत असते, हे आपण जाणतो. सर्व कवींना परत माझी पुन्हा एकदा विनंती आहे की त्यांनी प्रस्तावना न करता आपली कविता सादर करावी. मुस्लिम मराठी कवयित्रींनी जसं स्वतःचं अस्तित्व, स्वतःचं एक वलय असं तयार केलेलं आहे, त्याचप्रमाणे मराठीमध्ये अनेक मराठी कवयित्रींनी देखील स्वतःचं अस्तित्व सिद्ध केलेलं आपण हे जाणतो. स्त्रीच्या वेदना, दुःख, तिचं जगणं अनेक कवयित्रींनी आपल्या लिखाणातून सातत्याने आमच्यासमोर आणलेलं आहे. अशीच एक कवयित्री आज आपल्यासोबत आहे. वाशिमहून आलेले आहे. चित्रपटात त्यांनी अभिनय केलेला आहे. कलावंत आहेत. नाटकामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. हंसिनी उचित वाशिम इथून त्या आलेल्या आहे. नाट्य चित्रपट कलावंत, गोड गळ्याच्या सुरेल कवयित्री हंसिनी उचित. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपली कविता सादर करावी. शुभ संध्या सर्वांसाठी. दोहे असो वा कवन, दोहे असो वा कवन, गजल असो शायरी. दोहे असो वा कवन, गजल असो शायरी. शब्द वेड्या दुनियेचे बघा, जो तो वार करी, जो तो वार करी. माझ्या कवितेचं नाव आहे मी. मनातली अडगळ अशीच कधीकधी खदखदत राहते. मनातली अडगळ कधीकधी अशीच खदखदत राहते. साचले पण येतं थोडंसं. हळूवार मायेचा हात फिरवावा लागतो आणि कधीकधी रीतही व्हावं लागतं नवं साचण्यासाठी. दाटीवाटी झाली की शिगोसांड होते. नुसतेच ओहळ दिसतात. काहींचे डाग जरा जास्त खोलवर जातात. त्यांना मग रिलॅक्सिंग पितांबरी लागते निखळून यायला. त्यांना मग रिलॅक्सिंग पितांबरी लागते निखळून यायला. हलकेपणाही हवा असतो. हलकेपणाही हवा असतो. अवखळ, अल्लड, बालिश तारुण्य टिकवण्यासाठी. काळजाचा दोर करावा, काळजाचा दोर करावा, अनुपसावं दुःखाचं पाणी. काळजाचा दोर करावा, अनुपसावं दुःखाचं पाणी. घोट घोट पिऊन द्यावी तृप्तीची ढेकर. आकाशाचा हात धरून, आकाशाचा हात धरून व्हावं थोडंसं जड. आकाशाचा हात धरून व्हावं थोडंसं जड. आणि झोकून द्यावं जमिनीवर स्वतःला. आणि झोकून द्यावं स्वतःला जमिनीवर स्वतःला. तू खंबीर उभा आणि मी वेड्या वाकड्या वेलीगत. तू खंबीर उभा आणि मी वेड्या वाकड्या वेलीगत. उरी विलगूनच लढायचे तुझ्या तळ हातावर ही चंद्रकोर ठेवून, ही चंद्रकोर ठेवून. धन्यवाद. अशी टाळ्यांची दाद देत चला. 5 कवी झालेले आहेत, 5च कवी उरलेले आहेत. म्हणजे मंगेश पाडगावकर जेव्हा असं म्हणतात की प्रेमाची हाक येते तुम्ही धुंद साथ देता. प्रेमाची हाक येते तुम्ही धुंद साथ देता. कवितेच्या ओळी ऐकून मनापासून दाद देता. तर तुमची ही दाद कवीसाठी फार महत्त्वाची आहे. यानंतर मी आमंत्रित करतोय आपली कविता, आपली रचना आपल्यासमोर सादर करण्यासाठी सुनील उबाळे यांना. त्यांनी आपली एक सुंदरशी चांगली कविता सादर करावी. सुनीलजी उबाळे. कवितेला नेहमीसारखंच शीर्षक नाही. लोक भलेही लपवून ठेवू द्या सोनं टाळे बंद तिजोरीत,
म्या खेळत्या वयात भाकरीचे तुकडे लपून ठेवले होते उद्याची उपासमार टाळण्यासाठी. लोक भलेही लपून ठेवू द्या सोनं टाळेबंद तिजोरीत, म्या खेळत्या वयात भाकरीचे तुकडे लपून ठेवले होते उद्याची उपासमार टाळण्यासाठी. ती भाकर पाऱ्यासारखी निष्ठत राहिली आणि मी मोठा होत गेलो तिला पकडता पकडता. ती भाकर पाऱ्यासारखी निष्ठत राहिली आणि मी मोठा होत गेलो तिला पकडता पकडता. तिला पकडता पकडता हसणे रडणे राहून गेले, तिला पकडता पकडता खेळणे कूदणे राहून गेले आणि माझा विश्वास उडून गेलाय. शून्यातून जग घडविणाऱ्या माणसांवरचा माझा विश्वास उडून गेलाय. धन्यवाद सर. भूक आणि दारिद्र्य काय असतं याची उत्तम मांडणी सुनील उबाळे यांनी आपल्या कवितेतून केलेली आहे. आणि भुकेसमोर माणूस किती हतबल असतो हे आपण सारे जाणतो. आणि म्हणजे जेव्हा एक कवी असं म्हणतो की या वस्तीतल्या लोकांचे हात चंद्रापर्यंत पोचले असते तर त्यांनी चंद्रच भाकरीसारखा कुरतडून खाल्ला असता. इतकी भेदक असते भूक. अतिशय चांगली कविता सुनील उबाळे यांनी सादर केली. यानंतर मी आपली कविता सादर करण्यासाठी इथे आमंत्रित करतोय दर्शन नेरकर यांना. त्यांनी आपली कविता इथे सादर करावी. वेगळ्या विषयावरची, वेगळ्या धाटणीवरची कविता ते सादर करतील असा आपल्याला विश्वास आहे. वेळेची मर्यादा लक्षात घेत आपण फास्ट ट्रॅक कोर्टसारखं हे कवी संमेलन चालवतो आहे. माझ्या कवितेचं शीर्षक आहे दान. कवितेविषयी कुठलंही प्रस्तावना न देता सूत्रसंचालकांनी सांगितल्याप्रमाणे कविता तुम्हाला समजेल आणि कविताच तुमच्याशी बोलेल. श्वासात आज माझ्या थोडा ऑक्सिजन भरा रे. श्वासात आज माझ्या थोडा ऑक्सिजन भरा रे. भासात जीव जातोय तिला मेसेज पाठवा रे. श्वासात आज माझ्या थोडा ऑक्सिजन भरा रे. भासात जीव जातोय तिला मेसेज पाठवा रे. घेऊन जा म्हणावे दर्शन तू शेवटाचे. घेऊन जा म्हणावे दर्शन तू शेवटाचे. स्वप्नात आज माझ्या छळतेच ती मला रे. विरहात मी तिच्या तर मेलो ते रोज होतो. विरहात मी तिच्या ते मेलो ते रोज होतो. जगणे अडून बसले वचनातल्या तिच्या रे. आजही मला नव्याने वाटते जगून घ्यावे. आजही मला नव्याने वाटते जगून घ्यावे. धुंदीत मी असावे बनूनी तिचा सखारे. आणि शेवटी होण्याआधीच माझे राखेतले रूपांतर. होण्याआधीच माझे राखेतले रूपांतर. शरीरास आज माझ्या तू दान दे म्हणारे. श्वासात आज माझ्या थोडा ऑक्सिजन भरा रे. भासात जीव जातोय तिला मेसेज पाठवा रे. धन्यवाद. धन्यवाद दर्शनशी. कविता ऑक्सिजन सारखंच काम करते आणि कवीला तारण्याचं कामही कविता करत असते. कविता नेमकं आमच्यासाठी काय करत असते सांगत असताना कवितेची भूमिकाही मांडत असताना अजीम नवाज राहीच आपल्या एका कवितेत म्हणतात की आसमानचा केला कागद रक्ताची केली शाई. आसमानचा केला कागद रक्ताची केली शाई. कवितेच्या ऋणातून मी कसा हो उतराई. एक जन्मदात्री वगळली तर कविताच माझी आई. हे अजीम नवाज राही यांचे शब्द आहेत. किंवा तुकाराम महाराज जेव्हा सांगून जातात की आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच यत्ने शस्त्र करू, त्यावेळेस कविता ही शस्त्राचीही भूमिका घेत असते. कविता आई म्हणूनही येत असते. कविता प्रेयसी बनून येत असते. बहीण बनून येत असते. तर कवीला श्वास देणं हे रसिकांच्या हातात आहे. यानंतर मी इथे कविता सादर करण्यासाठी आमंत्रित करतोय अशीच एक तळकती चांगली कविता घेऊन आपल्यासमोर येत आहेत डॉक्टर समाधान इंगडे. माझ्या कवितेचं शीर्षक आहे प्रतिज्ञा. तू आणि मी अजून त्याच भ्रमात 10वी पर्यंतच्या प्रतिज्ञांच्या. तू आणि मी अजून त्याच भ्रमात 10वी पर्यंतच्या प्रतिज्ञांच्या. इंडिया इज माय कंट्री. ऑल इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड सिस्टर्स. मारून झोडून रट्टे लावून हात समोर धरून एका सुरात वदवून घेतलेल्या या प्रतिज्ञा. खरं म्हणजे 10वी ओलांडून आपण जाऊही शकत नाही आणि नंतर या प्रतिज्ञांचा तसा अर्थही निरर्थकच की भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत. याच भ्रमात चालू आहेत अजून आपल्या घाण्याचा बैल. ब्रदर आणि सिस्टरचं कुठलं नातं निर्माण होतंय रे. कुणाच्या सिस्टर नागवल्या जातात बारच्या दरबारात.
कुणाच्या सिस्टर नागवल्या जातात बारच्या दरबारात, कुणाचे ब्रदर असतात ते पैशाची बंडल फेकून कातडी सुखावणारी. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय किती वांझोट खूळ डोक्यात घेतलंय आपण. शोषणाचं छळण्याचं त्यांना मिळालं स्वातंत्र्य, हवं तसं भोगण्याची त्यांच्यातील समता. लागे बांधे ठेवून त्यांनी चालवलंय बंधुत्वानं गुऱ्हाळ. आता न्याय कुणाला, आता न्याय कुणाला असले प्रश्नच पडू नयेत म्हणून या बाष्कळ प्रतिज्ञा. कुपोषणाने मरणारी लेकरं कुणाची, वेशावस्तीत नांदणाऱ्या लेकी बाळी कुणाच्या, बेकार उद्ध्वस्त व्यसनाधीन भाऊ कुणाचा, करणारी झुरणारी आणि आयुष्यभर मरणारी माय कुणाची. हे माझ्या शरपंजरी देशा, हे माझ्या नागवलेल्या पोखरलेल्या देशा, मला या नव्या नात्यांची, बदललेल्या संदर्भांची नवी प्रतिज्ञा लिहिण्याचं बळ दे, नवी प्रतिज्ञा लिहिण्याचं बळ दे. धन्यवाद. धन्यवाद सर. एक आशावाद त्यांनी आपल्या कवितेमधून व्यक्त केलेला आहे आणि आज खरंच एका अशाच आशेची गरज आहे, कारण आम्हाला माहीतच नाही आहे की नेमकं आमच्या हातात काय असलं पाहिजे आणि मी काय करतो आहे. म्हणजे जेव्हा दुष्यंत कुमार असं म्हणतो की तुम्हारे पाव के नीचे जमीन नहीं, कमाल ये है कि फिर भी तुम्हें यकीन नहीं. तुम्हारे पाव के नीचे जमीन नहीं, कमाल ये है कि फिर भी तुम्हें यकीन नहीं. जरा सा तौर तरीके में हेर फार कीजिए, तुम्हारे हाथ में कॉलर हो आस्तीन नहीं. तर ही आपली आता भूमिका असली पाहिजे की जे काही आम्ही बदलायला पाहतो आहे तर समोरच्यांचे आम्हाला हातामध्ये हात मिळून चालणार नाही, कॉलर धरावी लागणार आहे, त्यांची आस्तीन आम्हाला आता हातात घ्यावी लागणार नाही. यानंतर मी इथे आमंत्रित करतोय कवितेसाठी, आपली कविता सादर करण्यासाठी श्री भास्कर निर्मळ यांना. आणि यानंतर आपण पुढे जाणार आहोत. आता या कवी संमेलनाचे निमंत्रित कवी अगदी शेवटच्या टप्प्यात आलेले आहे आणि सर्वांना जाण्याची घाई पण लागलेली असं दिसतंय. नमस्कार. प्रथम दोन ओळी. जिभेवर सभेवर शेक्सपियर ऑरिस्टॉटल, जिभेवर सभेवर शेक्सपियर ऑरिस्टॉटल, इथला तुका भासे यांना काळा डोह खोल खोल, इथला तुका भासे यांना काळा डोह खोल खोल. माझ्या कवितेचं शीर्षक आहे तो लिहित असतो एक कविता. तो लिहित असतो एक कविता. डोक्यावर सूर्य, नजरेत समुद्र आणि खांद्यावर डोंगर घेऊन त्याचे पाय चालत असतात मातीशी अगदी एकरूप होऊन. डोक्यावर सूर्य, नजरेत समुद्र आणि खांद्यावर डोंगर घेऊन त्याचे पाय चालत असतात मातीशी अगदी एकरूप होऊन. कुठल्याही व्यावहारिक चातुर्याशिवाय तो बांधत असतो शब्दांचे मनोरे. कुठल्याही व्यावहारिक चातुर्याशिवाय तो बांधत असतो शब्दांचे मनोरे. आकाशाला गवसणी घालणारे, तेही एखाद्या निष्णांत अभियंत्यासारखे. तो पचवू शकत नाही कुठलेही कौटुंबिक डावपेच. तो पचवू शकत नाही कुठलेही कौटुंबिक डावपेच. तो ओळखूही शकत नाही खानदानी बुरख्याआडचा क्रूर आणि मतलबी लफंगा चेहरा. कुठल्याही अभिलाषेशिवाय तो नेहमी बोलत असतो सर्वांवर प्रेम करण्याची भाषा. कुठल्याही अभिलाषेशिवाय तो नेहमी बोलत असतो सर्वांवर प्रेम करण्याची भाषा. तो कुठलाही डोंगर पोखरत नाही. तो कुठलाही डोंगर पोखरत नाही झाडांच्या मुळांना इजा होईल म्हणून. डोंगराच्या शिखरावरही जात नाही कधी तो. डोंगराच्या शिखरावरही जात नाही कधी तो. पायथ्याच्या मातीशी इमान बेकरार ठेवण्यासाठी तो आयुष्यभर वाटत जातो थंडगार पाणी आणि गर्द सावली थकल्या भागल्या जीवांना अथकपणे. तो आयुष्यभर वाटत असतो थंडगार पाणी आणि गर्द सावली थकल्या भागल्या जीवांना अथकपणे. हरिपाठासारखा वाचत असतो नेहमी भोवतालच्या कितीतरी सृजनशील कविता.
हरिपाठासारखा वाचत असतो नेहमी भोवतालच्या कितीतरी सृजनशील कविता एखाद्या वारकऱ्याच्या तन्मयतेने. तो होतोय सपसेल नापास दरवेळी, तो होतोय नापास सपसेल दरवेळी स्वकीयांच्या वितंडी मतलबी प्रश्नपत्रिकेत. तरीही तो लिहित असतो एक कविता, तरीही तो लिहित असतो एक कविता. हे आयुष्य खूप सुंदर असल्याची, हे आयुष्य खूप सुंदर असल्याची. चांगली कविता आणि कवीची मनोभूमिका भास्कर निर्मळ यांनी आपल्यासमोर सादर केलेली आहे. आता कशीही परिस्थिती असली तरी शेवटी कवितेनं बोलत असलं पाहिजे. कवितेला बोलणं फार गरजेचं आहे, मौन राहून चालणार नाही असा एक आशावाद या कवितेतून आपल्यासमोर त्यांनी मांडलेला आहे. मी मगाशी म्हणालो की मुस्लिम कवयित्रींनी मुनीरबी पासूनची ती परंपरा अजूनही आपल्याकडे सुरू आहे. जसं जमलं, जे जमलं, जसं वाटलं, जसं मनात आलं तसं तसं या महिला कवयित्रींनी, मुस्लिम कवयित्रींनी लिहिलेलं आहे. कधी ती सक्षमपणे, समर्थपणे कागदावर उतरलेली कविता होती, तर कधी तरल, हळुवार, उत्कटपणे ती कविता आलेली आहे. आणि आज आपल्यासोबत अशा कवयित्री आहेत की ज्यांनी जेवढ्या समर्थपणे स्त्रीवादाची, स्त्रीत्वाची कविता लिहिली तितकीच तरल निसर्गावर, पावसावर, प्रेमावर देखील कविता लिहिली आहे. फरजाना डांगे या आज आपल्यासोबत इथे उपस्थित आहे. ते आपल्या एका कवितेत असं म्हणतात की पाऊस यावा, पाऊस यावा, नसा नसात पिसारा फुलावा, गळून जावी सारी मरगळ, चैतन्याचा निवास व्हावा, पाऊस यावा. डॉक्टर फरजाना इक्बाल डांगे यांना मी आमंत्रित करतोय. या कवी संमेलनाच्या निमंत्रित कवीच्या शेवटच्या टप्प्यात त्यांनी आपली कविता सादर करावी. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या नवनियुक्त त्या सदस्य आहेत. अनेक वर्षापासून त्यांचं कविता लेखन सातत्याने सुरू आहे. मुंबईहून आलेले आहेत डॉक्टर फरजाना इक्बाल डांगे. अस्सलाम वालेकुम, नमस्कार. जीवन माझे स्वप्न कल्पनांचे लेणे, जीवन माझे स्वप्न कल्पनांचे लेणे, समृद्ध झाले जाणे, ते माय मराठीचे देणे, ते माय मराठीचे देणे. प्रारब्धाला माझ्या ओंजळीत पाहिले मी, प्रारब्धाला माझ्या ओंजळीत पाहिले मी, झाकून ओंजळीला पाऊल टाकले मी, देऊन टाकली मुक्ती निष्पाप त्या आशेला, वास्तवाच्या निखाऱ्याला पदरात बांधले मी. घेतली कितीक दुष्णे बोलही झेलले मी, दिशा ठरवून कृतीतून ध्येयाकडे चालले मी, दिशा ठरवून कृतीतून ध्येयाकडे चालले मी. बहिणाबाई चौधरींचं नाव घेतल्याशिवाय कविता पूर्ण होत नाही. त्या धर्तीवर माझी एक माहेर कविता आपल्यासमोर सादर करते. माझे माहेर माहेर, येते मला त्याची सय, सुखी आहे सासरी मी, तरी माहेराची ओढ. माझा बाप ग करारी, दिसे नेहमी कणखर, भीती भावंड ग त्याला, लेकीसाठी मायाउरी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरवर कविता लिहिली आणि लोकांनी फोन करून विचारलं, तुम्ही बौद्ध आहात का, तुम्ही दलित आहात का? मी छत्रपती शिवाजी महाराजवर कविता लिहिली, लोकांनी परत फोन करून विचारलं, तुम्ही मराठा आहात का? मी छत्रपती शिवाजी महाराजवर कविता लिहिली, लोकांनी फोन करून विचारलं, तुम्ही मराठा आहात का? नंतर मी अहिल्यादेवी होळकरवर कविता लिहिली, अहिल्यादेवी होळकर कविता लिहिली, लोकांनी पुन्हा फोन करून विचारलं, तुम्ही धनगर आहात का? नंतर एक कविता मी महात्मा फुलेवर लिहिली, लोकांनी फोन करून विचारलं, तुम्ही माळी आहात का? नंतर मी माणसावर कविता लिहिली, नंतर मी माणसावर कविता लिहिली, पण अजून कोणाचाही फोन आला नाही. नंतर मी माणसावर कविता लिहिली, पण अजूनही कोणाचा फोन आला नाही. अजून वाट पाहतोय, अरे माणसं गेली कुठं? अजूनही वाट पाहतोय, ही माणसं गेली कुठं? माणसानंच माणसातला माणूस मारून टाकला आणि फक्त जात जिवंत ठेवली आहे,
जात जिवंत ठेवले. धन्यवाद. छान सर. आतापर्यंत या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणारे, मूर्ती लहान पण कीर्ती महान असणारे इरफान शेख यांना मी विनंती करतो की त्यांनी एक आपली कविता सादर करा. आता सरांनी जातीवरती कविता जी सादर केली त्याला अनुलक्षून आणि अनुसरून मी पुढची कविता सादर करतोय. आवाज येतोय ना की नाही? अच्छा. जातीचा विक्राल राक्षस. मी रोज सकाळी जाताना कामावर काढून ठेवत असतो माझी जात. मी रोज सकाळी जाताना कामावर काढून ठेवत असतो माझी जात. घरातल्या पुस्तकाच्या कपाटात खात्रीने. इथे जातीला डोकं वर काढता येत नाही. मी रोज सकाळी जाताना कामावर काढून ठेवत असतो माझी जात. घरातल्या पुस्तकांच्या कपाटात खात्रीने. इथे जातीला डोकं वर काढता येत नाही. माझ्या डोक्यातली जात मी जरी घरातच ठेवून निघत असलो तरी. माझ्या डोक्यातली जात मी घरीच ठेवून निघत असलो तरी दिवसभर माझ्या आसपास राहणाऱ्या कित्येक मेंदूतून दिसत असते ती वावरताना. कित्येक मेंदूतून ती दिसत असते वावरताना. पावलोपावली दिसतात जातीचे अजस्त्र अजगर. पावलोपावली दिसतात जातीचे अजस्त्र अजगर. आदराने झाली ओळख तरी सांगताच आडनाव. ठाशीवपणे रोखला जातो संवादाचा लोंढा. टाळली जाते नजरेतली आपलेपणाची ओल सहजगत्या. सोबत असणारेही कित्येकदा करत असतात नजरेतून अस्पर्श देवाणघेवाण कुत्सितपणे. सोबत असणारेही कित्येकदा करत असतात नजरेतून अस्पर्श देवाणघेवाण कुत्सितपणे. वागताना बांधला गेलेला संवाद सेतू कोसळतो पार मनाच्या भावनदीवर. वागताना बांधला गेलेला संवाद सेतू कोसळतो पार मनाच्या भावनदीवर. मी जरी ठेवत असलो जात घरी. मी जरी ठेवत असलो जात घरी माझ्या तरी कित्येक मेंदूतून ती करावी मी हद्दपार. कित्येक मेंदूतून मी करावी ती हद्दपार. इथे जातीनिहाय संवेदनांचे भूखंड विकल्या गेलेले प्लॉट्स. इथे जातीनिहाय संवेदनांचे भूखंड विकल्या गेलेले. मी कसे खोडू शकतो जातीला या सातबाऱ्यावरून. मी कसे खोडू शकतो जातीला या सातबाऱ्यावरून. मी ए.के. शेख सरांना विनंती करतो की त्यांनी कवी समाधान इंगळे यांचं इथे सन्मान चिन्ह देऊन स्वागत करावं. ते रसिकांमध्ये बसलेले होते म्हणून मी मगाशी त्यांना इथे बोलवू शकलो नाही. आणि खरं तर सूत्रधाराने गळ्यातल्या हारासारखं असायचं असतं की एक हार जसा असतो तो हार पूर्ण मणक्यांवरती असतं. त्या मणक्यांनी दिसायचे असते पण हाराने दिसायचं नसतं. हार तुटला की ते दोर तुटला की ते मणके तुटून जातात. तर हारातल्या दोऱ्यासारखं सूत्रसंचालकाची भूमिका असते. ती भूमिका पार पाडण्याचं काम मी इथे केलं. मी कुठेही जास्त दिसण्याचा प्रयत्न केलेला नाही. पण जे काही चुकलं असेल ती माझी भूमिका समजा. आणि जे काही चांगलं झालं ते सर्व या कवींचं होतं. की म्हणजे पुन्हा कधीतरी आपली भेट होईल न होईल हा पुढचा टप्पा आपण गाठू न गाठू. की म्हणजे एक शायर जेव्हा असं म्हणतो की नए लोग होंगे नई बात होंगी न जाने फिर कब ये सौगात होगी. मैं हमेशा हर हाल में मुस्कुराता रहूँगा अगर आपकी दुआएं मेरे साथ होंगी. या त्याचबरोबर डॉक्टर अहमद फराज जेव्हा असे सांगून जातात की आपके बिछड़े तो ख्वाबों में मिले जैसे सूखे हुए फूल किताबों में मिले. तर पुन्हा कधीतरी आपण भेटूयात. आणि यानंतर या कवी संमेलनाच्या अध्यक्षीय कवितेसाठी मी इथे पण तत्पूर्वी अध्यक्षीय कवितेच्या पूर्वी आत्ताच इथे येऊन बसलेले अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष झोंबणी सारख्या अतिशय महत्त्वपूर्ण कविता संग्रहाचे कवी ज्यांच्या हाताखाली अनेक नव्या लिहित्या पिढींनी PhD केलेली आहे. कविता राजभोजांनी जी PhD केली आहे त्याच्यात माझ्या कवितांचाही उल्लेख आहे. ते सरांच्या मार्गदर्शनाखाली PhD सुरू आहे. मी असे आपले महाराष्ट्राचे प्रख्यात कवी आमच्या मुस्लिम कवींचे आदरस्थान डॉक्टर फ.म. शहाजिंदे सर यांना अतिशय नम्रपणे त्यांनी आपली कविता सादर करावी अशी विनंती करतो. एक कविता आपल्यासमोर ठेवतो. छोटीशी आहे. त्या कवितेचं शीर्षक आहे नाते.
आजकाल रोजच माझे हात रक्ताने माखले जात आहेत. आजकाल रोजच माझे हात रक्ताने माखले जात आहेत. हे रक्त दासांचे असले तरी ते शेवटी माणसांचेच असते ना. वा. फाळणीपूर्व काळात दास चावत नव्हते अशातला काही भाग नाही. फाळणीपूर्व काळात दास चावत नव्हते अशातला काही भाग नाही. फाळणीनंतर डासांमुळे अनेक रोग होऊ शकतात असे वाटल्याने डासांची भीती मनातल्या मनात पक्की होत गेली आणि या भीतीला सतत खतपाणी मिळत राहिल्याने निव्वळ भीतीचे प्रगाढ विश्वासात रूपांतर झाले. तेव्हा डास उडाले की घार उडाली असे म्हटले जाऊ लागले. घार उडाली की म्हैस उडू लागली अशी कुजबूज होत गेली. त्या कुजबुजीची लागण संसर्गजन्य रोगासारखी पसरत जाऊन भाऊबंदाचे नाते दास आणि माणूस असे होत गेले. भाऊबंदाचे नाते दास आणि धन्यवाद सर. यानंतर आपण अध्यक्षीय कवितेकडे वळूयात, पण तत्पूर्वी अखिल मराठी साहित्य सांस्कृतिक कला आणि आरोग्यदायी विकास परिषद महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष BG गायकवाड इथे उपस्थित आहे. त्यांना आपली एक कविता इथे सादर करायची आहे. खरं तर आपण जाणतो की वेळ होतो आहे आणि आपल्याला या कवी संमेलनाला कुठेतरी समारोप करायचा आहे, पण मी सरांना विनंती करतो की त्यांनी आपली एक छोटी कविता सादर करावी आणि आपण सर्वांच्या प्रती माझ्या मनात कृतज्ञतेची भावना आहे की आपण सर्व कवींना सहन करून घेतलात. माझी कविता आहे, तुझ्यासाठी साहिले कष्ट अपार, तुझ्यासाठी साहिले कष्ट अपार, नको सोडून जाऊ बाळा आई बाप थोर, नको सोडून जाऊ पोरा आई बाप थोर. एक वेळच्या अन्नावरती दिवस काढून, एक वेळच्या अन्नावरती दिवस काढून, तुझ्या सुखासाठी आम्ही पोटाला बांधूनी दोर, नको सोडून जाऊ बाळा आई बाप थोर, नको सोडून जाऊ बाळा आई बाप थोर. एकटाच जाऊनी तू राहू नको दूर, एकटाच जाऊनी तू राहू नको दूर, मुले बाळ पत्नी घेऊन जाऊ नको दूर. जनसार म्हणतील वाया गेल पोर, नको सोडून जाऊ पोरा आई बाप थोर. तुझ्यासाठी साहिले कष्ट हे अपार, नको सोडून जाऊ बाळा आई बाप थोर, नको सोडून जाऊ पोरा आई बाप थोर. थँक्यू. मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद सर. यानंतर आपण अध्यक्षीय कवितेकडे वळूयात. प्राध्यापक सय्यद अलाउद्दीन हंबर्डे महाविद्यालय आष्टी जिल्हा बीड येथे नोकरीला आहेत. त्यांच्या कविता संग्रहांना महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचे पुरस्कार मिळाले आहे. कविता 2 विद्यापीठात अभ्यासक्रमात समाविष्ट आहेत. विशेषतः म्हणजे राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्याकडून कविता संग्रहाचं कौतुक झालेलं आहे. एकूण 13 पुस्तकं त्यांची प्रकाशित आहेत. वन्स मोर मराठी कविता या पुस्तकात त्यांच्या कविता समाविष्ट आहेत. अशा या बहुगुणी साहित्याच्या शिलेदाराला या कवी संमेलनाच्या अध्यक्षपदावरून अध्यक्षस्थानावरून आपली कविता सादर करण्यासाठी बोलवण्यासाठी
मला आनंद होतो आहे. मी आमंत्रित करतोय की त्यांनी 2 शब्द अध्यक्षीय मनोगत म्हणून व्यक्त करावेत आणि आपली कविता सादर करावी. महात्मा फुल्यांच्या शेतीमध्ये डॉक्टर इनामदार साहेबांनी आपली शेती फुलवली आणि शिक्षणाची गंगा आज सर्वांसमोर उपस्थित केलेली आहे. ज्यांच्यामुळे अखिल भारतीय मराठी साहित्य मुस्लिम मराठी साहित्य संमेलन या आझम कॅम्पसमध्ये आत्तापर्यंत दुसऱ्यांदा हे संमेलन होत आहे. या अगोदर जवळजवळ 2 दशकापूर्वी या ठिकाणी ज्यावेळेस संमेलन झालं होतं त्यावेळेस कवी संमेलनाचा मी सूत्रसंचालक होतो. आज या कवी संमेलनाचा अध्यक्ष झालो आहे, म्हणजे माझं या ठिकाणी प्रमोशन झालेलं आहे. हे फक्त अखिल भारतीय संमेलनात शक्य आहे. आज या ठिकाणी इरफान शेखजी ज्यांचा एक कविता संग्रह खूप गाजलेला आहे की माझ्यातला कवी मरतो आहे, त्यांचं अतिशय उत्तम असं सूत्रसंचलन चाललेलं आहे. आपण दर्दी या कवी संमेलनासाठी होतंय का नाही अशा प्रकारची अवस्था असताना सुद्धा इथे सुद्धा भरपूर छान गर्दी झाली. समोरही आपण रसिक श्रोत्यांनी इतका भरभरून प्रतिसाद दिलेला आहे. हे सगळं पाहताना खूप आनंद होतो आहे. या ठिकाणी आदरणीय फम शहाजिंदे सर ज्यांनी कविता सादर केली, त्यांची कविता वाचता वाचता आम्ही मोठे झालेलो आहोत. निधर्मी असो, त्यानंतर त्यांचे ग्वाही असो, त्यानंतरची कविता असो आणि मिथू नावाचं त्यांची कादंबरी की जी पत्र रूपाने प्रसिद्ध झालेली आहे, त्यामध्ये सुद्धा त्यांचं मखदूमची गझल आम्ही ते पुस्तक घेऊनच वाचतो, गातो. फिर छिड़ी रात बात फूलों की, आणि खूप आनंद वाटतो. त्यांच्या कवितेने आम्हाला फार मोठं केलेलं आहे. त्यांची कविता सुद्धा आयुष्यभर आम्हाला सगळ्यांना पुरणार आहे. त्यानंतर समोर बसलेलं व्यक्तिमत्व म्हणजे A.K. शेख यांची गझल महाराष्ट्राला सुपरिचित आहे. आणि तसेच गझलेचे समीक्षक डॉक्टर मीर इसाक शेख आणि या ठिकाणी जे अतिथी आहेत डॉक्टर माने साहेब. मीर इसाक शेख साहेबांचं काय सांगावं, मराठीमध्ये अति उत्तम अशा प्रकारचं परीक्षण त्यांनी विशेष करून कवितेचं गझलचं ते करीत आलेले आहेत. पहिलं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ज्यावेळेस सोलापूरला झालेलं होतं त्याला आज जवळजवळ 25 वर्ष होऊन गेलेली आहेत, परंतु त्यांनी ही साधना आजही कायम ठेवलेली आहे. आजही ते प्रेम त्यांनी कायम ठेवलेलं आहे. हाही या ठिकाणी अनुभव येतो. जवळजवळ 12-15 कवींनी आपल्या अतिशय उत्तम अशा कविता या ठिकाणी सादर केलेल्या आहेत आणि त्यांना आणखी सुद्धा उर्मी आहे की अशा कविता सादर करण्याची. डॉक्टर इक्बाल मिन्ने साहेब फार एकांडी लढत देतात, त्यांच्याविषयी काय सांगावं. हा माणूस रात्रंदिवस जागतो, रात्रंदिवस कष्ट करतो, कुठे बदनापूर, कुठे औरंगाबाद, परंतु महाराष्ट्रामध्ये आपल्या सहकाऱ्यांना घेऊन हे संमेलन घेण्याचं वेळ या माणसाने घेतलेलं आहे आणि हे संमेलन त्यांनी घडवून आणलेलं आहे. म्हणजे पाठीमागे साथ असो नसो, परंतु मेरे गीत तुम्हारे पास सहारा पाने आएंगे, मेरे बाद तुम्हें मेरी याद दिलाने आएंगे, थोड़ी आंच बची रहने दो, थोड़ा धुआं निकलने दो, कल देखोगे कई मुसाफिर इसी बहाने आएंगे. दुष्यंत कुमारची गझल या ठिकाणी मला त्यांना समर्पित करावीशी वाटते की कुणी येतील माझ्या मागे कारवा येत राहील, अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व. त्यांच्याविषयी काय सांगू. या ठिकाणी D.K. शेख साहेब गझलकार A.K. शेख साहेब समोर बसलेले आहेत. अतिशय सुरेल आवाज त्यांचा असतो. तसे ते गझलेमधून प्रेमही व्यक्त छान करतात. या अगोदर त्यांची आम्ही त्यांच्या काळात खूप वर्षापासून ऐकायचो. त्यांची कविता असायची की डाव मित्राचेच होते नेमके, घाव मित्राचेच होते नेमके. डाव मित्राचेच होते नेमके, घाव मित्राचेच होते नेमके, वाचले
तिच्या नावापुढे मी नाव मित्राचेच होते नेमके. हेही त्यांच्या सूत्रसंचलनातून आम्ही आजही ज्या ज्या ठिकाणी असो त्या ठिकाणी म्हणतो. परंतु त्यांनी आता सांगितलं की मी आता ही कविता म्हणत नाही म्हणले, मी आता चंद्रशेखर गोखलेंची जी कविता आहे ती जास्त करून म्हणतो. ती कोणती? तर तू आणि मी जिथे भेटायचो ते वडाचं झाड आता माझ्यासारखंच वाकलंय. तू आणि मी जिथे भेटायचो ते वडाचं झाड आता माझ्यासारखंच वाकलंय आणि तिथंच माझ्या पोराने चहाचं दुकान टाकलंय. असे काही अनुभव असतात. या ठिकाणी त्यांच्याविषयी काय सांगू, खूप काही अनुभव असताना माझ्यासारख्या की ज्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये त्या ठिकाणी जाऊन माझी कविता घ्या म्हणणारा मी एक कवी आज या ठिकाणी, यांच्यामुळे मी या कवी संमेलनाचा अध्यक्ष झालो. मी फार मोठा माणूस नाही, मी आपला 100 किलो वजनाचा छोटासा माणूस आहे. आणि म्हणून मी माझ्या काही 2 कविता या ठिकाणी व्यक्त करतो. एक कविता अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये मी जी व्यक्त केलेली होती ती, आणि दुसरी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात व्यक्त केली होती ती. 2 कविता छोट्या. निंदकाचे घर नसावे शेजारी, निंदकाचे घर नसावे शेजारी, हाताने बेजारी करू नये, हाताने बेजारी करू नये. भ्रष्टाचार करा, भ्रष्टाचार करा, भ्रष्टाचार करा, भ्रष्टाचार करा, खाता खाता मरा काळा पैसा, खाता खाता मरा काळा पैसा. एकाएकी कसे चोट्टे झाले साव, एकाएकी कसे चोट्टे झाले साव, किती त्यांना भाव वधारला, किती त्यांना भाव वधारला. गाळ काढतात नद्या जोडतात, गाळ काढतात नद्या जोडतात, नावा सोडतात मुतारीत, नावा सोडतात मुतारीत. किती मोह आहे खुर्चीचा रे तुला, किती मोह आहे खुर्चीचा रे तुला, मूळ व्याध झाला बसू बसू, मूळ व्याध झाला बसू बसू. दूध काय पिता प्याके देशी दारू, दूध काय पिता प्याकी देशी दारू, देश ठार मारू बाटलीत, देश ठार मारू बाटलीत. आदर्श गावाला दारू गुटक्याने, आदर्श गावाला दारू गुटक्याने, कशी हागवण लागलेली, कशी हागवण लागलेली. किती विकतात ढोंगी गुळाचंच मध, विकतात ढोंगी गुळाचाच मध, खोडीला औषध आहे कुठे, खोडीला औषध आहे कुठे. जम्बो पोस्टरांची भिंतीवर जत्रा, जम्बो पोस्टरांची भिंतीवर जत्रा, बघा कसा कुत्रा धार सोडी, बघा कसा कुत्रा धार सोडी. उद्घाटनाआधी पूल येतो खाली, उद्घाटनाआधी पूल येतो खाली, सोय रे मवाली गुत्तेदार, सोय रे मवाली गुत्तेदार. बगळे मारती कावळ्यांना मिठी, बगळे मारती कावळ्याला मिठी, मारी जग जेठी कपाळाला, मारी जग जेठी कपाळाला. कावळ्याचे शाप ठरतात खरे, कावळ्याचे शाप ठरतात खरे, कोकिळेची घरे घुबडाला, कोकिळेची घरे घुबडाला. मोजून शेलकी हसडितो शिवी, मोजून शेलकी हसडितो शिवी, असे आम्ही कवी सत्याग्रही, असे आम्ही कवी सत्याग्रही, असे आम्ही कवी सत्याग्रही. यानंतरची माझी जी कविता आहे, कोण म्हणतं लोकशाही आलीच नाही, ही कविता अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात 3 वेळा म्हणलो आणि आणखी 3 वेळा ती म्हणायची संधी मला मिळत गेली, जी की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या MA अभ्यासक्रमात सुद्धा ती राहिलेली आहे. कविता कोण म्हणतो लोकशाही आलीच नाही. हुकुमशाहीला मूठमाती झालीच नाही, हुकुमशाहीला मूठमाती झालीच नाही, आणि कोण म्हणतो लोकशाही आलीच नाही, कोण म्हणतो लोकशाही आलीच नाही. कालचे गोटे आज झाले मोठे, कालचे गोटे आज झाले मोठे, कालचे खिळे आज झाले विळे, काल होता साधा आज झाला दादा, त्याच्या रामपुरी हातातून गेलाच नाही. आणि कोण म्हणतं लोकशाही आलीच नाही, कोण म्हणतं लोकशाही आलीच नाही. छोटेवाडे महाल झाले, झोपड्यांचे हाल झाले, छोटेवाडे महाल झाले, झोपड्यांचे हाल झाले, पैशात लोळणारे सत्ताधारी लाल झाले, सभा झाल्या भाषण झाले, आश्वासन स्वस्त, महाग सारे रेशन झाले, पोटात एक ओठात एक, पण चालले कसं झकास.
पोटात एक ओठात एक पण चालले कसं झकास, डोळ्यामध्ये पाणी पण आत सर भाकास. जगावं की मरावं कुणासाठी उरावं, जगावं की मरावं कुणासाठी उरावं. उभ्या असून मेलेल्या दिहा कुठं पुरावं. अजून येते गरीबाला वालीच नाही. आणि कोण म्हणतं लोकशाही आलीच नाही, कोण म्हणतं लोकशाही आलीच नाही. व्यापारी मोठा झाला, शेतकरी छोटा झाला. व्यापारी मोठा झाला, शेतकरी छोटा झाला. दलालाने हात आमचा मध्ये छोटा केला. ज्याला जसं पिळायचं त्यांनी तसं पिळलं, ज्याला जसं गिळायचं त्यांनी तसं गिळलं. ज्याला जसं धावायचं तो तसा धावतोय, ज्याला जसं चावायचं तो तसा चावतोय. डांबरी रस्ता तुमच्यासाठी, कच्चा रस्ता आमच्यासाठी. डांबरी रस्ता तुमच्यासाठी, कच्चा रस्ता आमच्यासाठी. लोणी सारं तुम्ही खाता, उरलं तेही चमच्यासाठी. डांबरी रस्ता तुमच्यासाठी, कच्चा रस्ता आमच्यासाठी. लोणी सारं तुम्ही खाता, उरलं तेही चमच्यासाठी. आमच्याच वस्तीत तुम्ही येता मस्तीत, आमच्याच वस्तीत तुम्ही येता मस्तीत. तुम्हाला समजावायला कुणाची माय व्यालीच नाही. आणि कोण म्हणतो लोकशाही आलीच नाही, कोण म्हणतं लोकशाही आलीच नाही. नको तितके झेंडे आले, नको तितके गेंडे आले. नको तितके झेंडे आले, नको तितके गेंडे आले. गुन्हा नसून पाठीवर नको तितके दंडे आले. सत्यासाठी भांडू नका, खरं कोणी मांडू नका. तेल सारं फेकून द्या, दारू मात्र सांडू नका. सत्यासाठी भांडू नका, खरं कोणी मांडू नका. तेल सारं फेकून द्या, दारू मात्र सांडू नका. आम्ही पूर्व म्हटलं की तुम्ही उत्तर म्हणू नका. आम्ही पूर्व म्हटलं की तुम्ही उत्तर म्हणू नका. खोटं खोटं आम्ही बोलू, तुम्ही खरं करू नका. आम्ही मातीत देश घालू तरी खादी वेश घालू. आम्ही मातीत देश घालू तरी खादी वेश घालू. आमची जनसेवेची नशा अजून गेलीच नाही. आणि कोण म्हणतो लोकशाही आलीच नाही, कोण म्हणतो लोकशाही आलीच नाही. जातीला जातवरी बंदुकीच्या रोज फायरी, जातीला जातवरी बंदुकीच्या रोज फायरी. जातीला जातवरी बंदुकीच्या रोज फायरी. एका झाडावरतीच कैरीलाच भांडते कैरी. हा म्हणतो मी मोठा, तो म्हणतो मी मोठा. हा म्हणतो मी मोठा, तो म्हणतो मी मोठा. साऱ्यापेक्षा शाना नर्मदेचाच गोटा. आम्हाला माहित आहे तुमचं हित कशात आहे, आम्हाला माहित आहे तुमचं हित कशात आहे. नागवं केलं तरी तुमचा जीव पशात आहे. आजवर करून घेतली तुमची चाल तुम्ही, अजून सुद्धा सोडली नाही तुमची चाल तुम्ही. तुमचा काही दोष नाही, तुमचा काही दोष नाही. जनता वाघिणीचं दूध अजून प्यालीच नाही. आणि कोण म्हणतं लोकशाही आलीच नाही. अजून कानात आवाज घोड्याच्या टापाचा, सामंतशाही. अजून कानात आवाज घोड्याच्या टापाचा. अतृप्त आत्मा आकाशातल्या बापाचा. पंख छाटणारे संपले नाहीत रावण. रोजच पडते मुर्द्याची दावण. कशासाठी होतात म्हणून केला आटापिटा, कशासाठी होतात म्हणून केला आटापिटा. तुमच्या सकट देशाची मागे झाली थट्टा. विटाळची धरणी अजून आलीच नाही. आणि कोण म्हणतो लोकशाही आलीच नाही. संत्री आले मंत्री आले, आश्वासने दळून गेले. संत्री आले मंत्री आले, आश्वासने दळून गेले. शेतकऱ्याच्या डोळ्यात लसूण कांदा पिळून गेले. जखमेवर मीठ टाकून पुन्हा थोडं छळून गेले. गुबगुबीत गाल झाले, काल नव्हते ते आज झाले. गुबगुबीत गाल झाले, काल नव्हते ते आज झाले. तरी म्हणतात ओठाला लालीच नाही. आणि कोण म्हणतं लोकशाही आलीच नाही. उद्घाटनादी पूल जातो, डांबरीचा एक खड्डा होतो. उद्घाटनादी पूल जातो, डांबरीचा एक खड्डा होतो. बापाच्या आधीच पोरगा जणू इथे बुड्डा होतो. मित्र हो, बऱ्याच ठिकाणी रस्त्याला जर खड्डा दिसला तर आचार्यात्रे असं म्हणायचे की त्याला खड्डा म्हणू नये, त्याला असं म्हणावं की रस्त्याच्या गालाला पडलेली ती एक खळी आहे. मग आपले बरेच दुःख कमी होतात. उद्घाटनादी पूल जातो, डांबरीचा एक खड्डा होतो. बापाच्या आधीच पोरगा इथे बुड्डा होतो. ज्याचा जसा लागला हात त्यांनी तसा केला घात. हात चाला की पेक्षा भारी लुटणाराची करामात. सगळीकडे छुमंतर बेईमानी खोटे तंतर, सगळीकडे छुमंतर बेईमानी खोटे तंतर. अल्लादीनचा दिवा ठेवला खालीच नाही. आणि कोण म्हणतो लोकशाही आलीच नाही, कोण म्हणतो लोकशाही आलीच नाही, कोण म्हणतो लोकशाही आलीच नाही. धन्यवाद सर. अतिशय सुंदर चांगली कविता त्यांनी सादर केलेली आहे. या कवी संमेलनाचा समारोप करताना मी आपणास एक विनंती करतो की अखिल भारतीय साहित्य महामंडळ आणि ही संमेलनं चालवणं ही जबाबदारी केवळ AK शेख, फम शहाजिंदे, इक्बाल मिन्ने आणि त्यांच्या सहकाऱ्यांची मुळीच नाही, ती तुमच्या माझ्यासारख्या नव्या पिढीच्या सर्व शिलेदारांची आहे. हे लोक या चळवळीचे शिल्पकार आहे, तर आपण शिलेदार म्हणून या चळवळीला पुढे नेऊयात. सर्वांना विनंती करतो की त्यांनी या चळवळीला आपलं मानून कार्यकर्त्याच्या भूमिकेत काम करावं. हे कवी संमेलन या पहिल्या दिवशीचं शेवटचं सत्र इथे संपलं असं जाहीर करतो. धन्यवाद.